मी जे दररोजच्या भाजीसाठी वापरते ना लसूण कोथिंबिरीचं वाटण, तर त्याची रेसिपी आज तुम्हाला सांगते. तर इथं मी एक छोटी वाटी भरून लसूण घेतलाय सोलून, गावरान लसूण आहे. आणि एक कोथिंबिरीची जुडी आणली होती. त्यातली थोडीशी कोथिंबीर मी नाश्त्यासाठी काढून ठेवली आणि ही बाकीची सगळी कोथिंबीर आहे. जे की त्याच्यामध्ये मी पूर्ण काड्या सुद्धा घेतलेले आहेत. फक्त त्याचे जे मुळे असतात त्याच फक्त मी बाजूला काढून टाकते. बाकी सगळी कोथिंबीर घेते. म्हणजे इव्हन ₹5 जरी कोथिंबिरीची पेंडी मिळत असली तरी सुद्धा मी कोथिंबिरीच्या काड्या अजिबात वाया जाऊ देत नाहीये. तर कोथिंबीर सगळी स्वच्छ निवडून धुवून त्याच्यातलं पाणी पूर्णपणे मी निथळून घेतले. चाळणीमध्ये ठेवली होती त्याच्यामुळे पाणी सगळं निथळून गेले. आता कोथिंबीर तुम्ही चिरून वापरली तरी चालेल किंवा हाय अशी हाताने तोडून मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकली तरी सुद्धा चालेल. त्याच्यामध्ये मीठ आणि लसूण घालायचं आणि छान असं मिक्सरला पाणी न घालता वाटण करून घ्यायचं. पाणी न घालता सुद्धा छान बारीक होते बरं का. आणि एका हवाबंद डब्यामध्ये भरून फ्रीजमध्ये ठेवू शकता. 8 ते 10 दिवस आरामात टिकते, अजिबात खराब होत नाही. आणि दररोजच्या भाजीसाठी एक अर्धा चमचा किंवा 1 चमचा तुम्ही नक्कीच वापरू शकता.